श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 4 श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापक रूप। एकदा बापानाचार्युलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपादा, तू 3 वर्षाचा आहेस, परंतु मोठ्या माणसांसारखे बोलतोस। सर्वांबद्दल माहिती असाव्यास तू सर्वज्ञ आहेस का? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही। माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे। मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा असणार आहे। सृष्टीच्या निमित्तेच्या वेळी मी होतो। माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही। मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो। यावर बापानाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपल्या चंद्रमंडळाला आहोत हे केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही। प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो। सर्व ज्ञान, सर्व व्यापक रूप, सर्व शक्तित्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे। यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे अद्वितत्व आहे। प्रसंगानुसार मी व्यक्त होतो। मी सर्वव्यापी आहे। ज्ञान विज्ञान माझ्या चरणी लीन आहेत। माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण होते। मी सर्व शक्तिमान आहे, यात आश्चर्य आहे काय? यावर पिता अपराज शर्मा म्हणाले, बाळ श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहे। तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईन असे म्हणतोस। पिटेकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मन चंचल्य, बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात। पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, तात खरे सांगितले पाहिजे ना? नभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का? सत्य हे देश काळ अबाधित असते। श्रीपादांचे भाषण ऐकून पिता अपराज शर्मा, आजोबा बापानाचार्य अगदी थक्क होऊन गेले। एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्निशमन श्री दत्तांची उपासना करीत होते। त्यावेळी बापानाचार्य आजोबांनी श्रीपादांना विचारले, बाळा, तू दत्त आहेस की दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे सांगतो त्यावेळी मी दत्तच असतो। जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो। मी ज्यावेळी मी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो। मी जो संकल्प करतो तेच होत असते। हेच माझे तत्त्व आहे। श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत। पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखा दिसेन। असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून स्पर्श केला। ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे। काही क्षणातच बापानाचार्यूंना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले। काही वेळात ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर असल्याचे दिसले। हे स्वरूप काही क्षणातच कुकुटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रेयात विलीन झाले। त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांनी सुमती महाराणीला भिक्षा घालत असल्याचे दिसले। त्या अवधूत रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या त्या तान्हाबळात बदलले। पाहता पाहता ते बाळ 16 वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले। त्या युवकाने हुबेहूब बापानाचार्यूचे सारखेच परंतु संन्याशाचे रूप घेतले होते। त्यांनी 2 नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापानाचार्यूकडे पाहत म्हणाले, मला नृसिंह सरस्वती म्हणतात। हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्यास गेले। तेथे कर्दळीवनात गेले। तेथे अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ते कोपिंदरी महापुरुषांच्या रूपात प्रकट झाले। त्यांनी बापानाचार्यूकडे पाहत म्हणाले, माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात। थोड्याच वेळात त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली। त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला। त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला, बापानाचार्य, तू धन्य आहेस। श्रीमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद, श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपात तुला अनुग्रहित करत आहे। हा मंगलध्वनी ऐकून, त्या दिव्य दृश्य पाहून बापानाचार्युलू स्तब्धच झाले। त्यांनी समोर निरागस चेहऱ्याचा 3 वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला। त्यांनी प्रेमाने उराशी कवटाळून धरले। त्याचवेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले। त्या अवस्थेत किती वेळ गेला हे कळलेच नाही। त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती। ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात संविधा घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले। दररोज एकदा मंत्र म्हणताना अग्नी प्रज्वलित होत असे, परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही। आजोबा घामाने ओलेचिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो
तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आशय असे की त्या कुंडामध्ये अग्नी तात्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वीसुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 4 समाप्त. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.